प्रणाम. जनरली असं होतं की माझा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक म्हणतात की आमच्या मनातला गोंधळ कमी झाला बरं का अनिलजी, किंवा आम्हाला चित्र स्पष्ट होत नव्हतं ते तुमच्या व्हिडिओ पाहिल्यावर स्पष्ट झालं. अच्छा, आपण जो विषय आज आपल्या जिव्हाळ्याचा आहे, चर्चेचा आहे, चिंतेचा आहे, बऱ्याच वेळा ज्याची चर्चा होते तो बहुधा चिंतेचाही असतो, तर त्याचे अंतःप्रवाह तुम्ही उलगडून दाखवता आणि त्यामुळे आम्हाला चांगलं वाटतं की अच्छा असं आहे का, असं आहे का. आणि आम्हाला आता माहिती झालेल्या अनुभवाने की तुम्ही जे सांगता ते होतं, आणि ते होतं याचं कारण जे घडणार आहे तेच तुम्ही सांगता, आणि ते घडणार आहे तेच तुम्ही सांगता. पण तुमचे वैयक्तिक रागलोभ किंवा हितसंबंध, स्नेहसंबंध, ऋणानुबंध हे काही वेळेला तरी तुम्ही बाजूला ठेवता आणि निखळ पारदर्शक असं सत्य जे आहे ते आमच्यासमोर ठेवता. मग आज जो हा सगळा मराठी हिंदी वाद चाललेला आहे त्या संदर्भात तुमची माझ्याकडून काय अपेक्षा आहे? मी मराठी आहे, मराठी चॅनल चालवतो, म्हणून मी मराठीची बाजू घेऊन, जसे काही चॅनलवाले अगदी तुटून पडले तो विषय समजावून न घेता असं तुटून पडावं सरकारवर, फडणवीसांवर, दादा भुसेंवर, एकूणच महायुतीवर? की तुमची अपेक्षा अशी आहे की अनिलजी काय असेल ना खरं, ठीक आहे आम्ही मराठी माणसं आहोत, तुमचा मराठी व्हिडिओ बघतोय, पण आम्हाला खरं ऐकायला आवडेल, तर तुम्ही खरं काय असेल ते आम्हाला सांगा. तर मग मित्रांनो, थोडंसं तुम्हाला धक्का देणाऱ्या अशा काही गोष्टी पडद्यामागे घडतायत, त्या सांगाव्या लागतील. तुम्हाला काय वाटतं हो, फडणवीसांसारखा चतुरस्त्र बुद्धिमान चाणक्य नसलेल्या शेंडीला गाठ मारून जो इतरांच्या काय म्हणतात त्याला गाठी भेटी घेतो आणि गाठी निर्गाठी करून ठेवतो, हो की नाही, ते फडणवीस इतक्या सहजासहजी हा विषय पेटू देतील? त्याचा राजकीय लाभ हा विरोधकांना, ते महाआघाडीचे म्हणू आपण बोलताना, पण तुमच्या डोळ्यासमोर आता राज उद्धव त्यानिमित्ताने त्यांचं एक येणं, त्यातला पोकळपणा सांगतो तुम्हाला, पण त्यांचं एकत्र येणं, त्याला काँग्रेसने पाठिंबा देणं, आणि सकपाळांनी पण असं म्हणणं की हो आम्ही पण त्या दिवशी तो जो मोर्चा निघणार आहे, आता 5 तारखेला निघणार आहे, त्यात सामील होणार आहोत. शरद पवारांनी नेहमीप्रमाणे आपलं महत्त्व वाढवण्याकरता आणि आपण इतरांपेक्षा वेगळं थिंकिंग करतो हे एस्टॅब्लिश करण्याकरता असं म्हटलं की कुणीतरी आव्हान केलं या मोर्चाला, म्हणून आम्ही कसे काय जाणार. वाह, आतापर्यंत शरद पवार साहेबांचा इतिहास बघितला तर उलट संधी साधूपणाचा त्यांच्यावर असा आरोप आहे की दुसऱ्यांचे पण इश्यू हिसकावून त्यांनी ते आपले आहेत असं दाखवून त्याच्यात उडी घेतली आणि पुढारपण आपल्याकडे खेचून घेतलाय, ऐक हिसकावून घेतलाय. खूप उदाहरणं सांगता येतील, त्याच्यात मी आता लंबा जात नाही, पण त्यांनी असं सांगितलं म्हणजे मला पुरेसा अद्याप सन्मान, मान आणि असं एक मिळालं नाही. आणि उद्या जर मोर्चा निघणार असेल तर थोडा वेळ तरी मी त्याच्यामध्ये पुढे असलं पाहिजे किंवा सुप्रिया तरी असली पाहिजे. विचार करतो म्हटलं म्हणजे ताबडतोबच राज ठाकरे, उद्धव ठाकरे, आपले सकपाळ काँग्रेसचे अध्यक्ष वगैरे जे आहेत ते सगळे म्हणतील की नाही पवारसाहेब तुम्ही तर काय आमच्या मोर्चात चालू शकणार नाही, पण सुप्रिया मधोमध असेल, तिच्या एका बाजूला उद्धव, एका बाजूला राज, अगदी शेजारी असणं बरं दिसत नाही, त्यामुळे ते असतील, पलीकडे सकपाळ असतील, इकडे आणखीन कोणीतरी असतील वेगवेगळे, हो की नाही. तर ते त्यांचं महत्त्व वाढवायचं, कायम ठेवायचं म्हणून ते बोलले. पण सुप्रिया दिसणार कंटिन्यू टीव्हीला मुलाखत देताना सांगितलं माझा पाठिंबा या आंदोलनाला. मग तुम्हाला काय वाटतं, फडणवीस एवढे गाफील आहेत, झोपाळू आहेत का, झोपेत आहेत की त्यांना परवा नाही, की त्यांना असं वाटतच नाही आहे की यात काही दम आहे. अधिवेशन सुरू होत आहे 30 तारखेला. अधिवेशनामध्ये हा मराठी हिंदीचा मुद्दा जर सोडवलेला नसेल आणि पब्लिकला जो हवा, मराठी पब्लिकला जो हवा तो रिझल्ट जर दिलेला नसेल
तर हे अधिवेशन सुरू होताच पुष्यक काल होता काळ रात्र झाली तसं सगळं अधिवेशन उधळलं जाईल. कामकाजच होऊ देणार नाही. कदाचित राज्यपालांचं भाषण असतं मला वाटतं यावेळेला, तेही होऊ देणार नाहीत. घोषणा करून अंगावर जाऊन मग कदाचित सस्पेंड होतील काही त्याच्यामध्ये. तुमच्या उबाठाचे, मनसेचं तर नाहीच कोणी, उबाठाचे होतील, काँग्रेसचे काही होतील, अंगावर धावून जातील. सगळं ते चित्र डोळ्यासमोर आणा. जर 30 तारखेच्या आत फडणवीसांनी त्यांचा गेम केला नाही तर. आणि फडणवीस गेम करणार का नाही? और जे फडणवीस राज ठाकरेंना पढवून सांगून ब्रीफ करून, वकील जसा आपल्या अशिलाला समजावून सांगतो की तू काय बोलायचं आहे, साक्षीदाराला सांगतो तू काय बोलायचं आहे, तसं एक गेम करून उद्धवला ज्यांनी एक्सपोज केला राज ठाकरेच्या समोर, ते सहजतेने राज आणि उद्धव यांना एकत्र यायला परवानगी देतात. हे खरं वाटतं? आणि हे खरंच दोघे एकत्र येत आहेत एवढी जर त्यांची एकजूट असती तर मला सांगा, हे सगळं नंतरचं पश्चात बुद्धीने करण्यापेक्षा उद्धवने स्वतंत्रपणे 7 तारीख ठरवली आणि स्वतंत्रपणे 6 तारीख ठरवली. बरं, मराठीचा अभिमान, मराठीच्यासाठी वगैरे समर्पित वगैरे या लोकांना हे पण लक्षात नाही आलं की 6 तारखेला आषाढी एकादशी आहे. कळलंच नाही त्यांना आषाढी एकादशी आहे. कुणाच्या डोक्यात आहे? आपल्याला त्या दिवशी मोर्चा काढायचा आहे. अरे पण आषाढी एकादशीला घराघरामध्ये, मराठी घरामध्ये मराठी संस्कृतीचा एक भाग म्हणून उपास असतो, काही त्याच्या हे असतात, विधी असतात, एक समर्पणाची, भक्तिभावाची भावना असते. लोक मोठ्या संख्येने आपापल्या गावातल्या विठ्ठल मंदिरात जात असतात. हे राज ठाकरेंचा काय संबंध? ते कुठे, त्यांच्या मुलांना कुठे त्यांनी मराठी शिकवलंय? तर त्यांच्या मुलांना थोडंच माहिती असेल की आषाढी एकादशी असते त्या दिवशी वगैरे, माहिती असेल? शक्यता नाही. आणि राज ठाकरेंनाही माहिती नसेल की त्या दिवशी आषाढी एकादशी आहे. त्यांनी कॅलेंडरमध्ये इंग्लिश तारख्या बघितल्या, त्यांच्याकडे कालनिर्णय मराठी नसेल पण एखाद वेळ असायला पाहिजे. मग असेल तर बघा ना त्याच्यात आषाढी एकादशी आहे. मग उद्धव ठाकरेंनी जाहीर करून टाकलं 7 तारीख. यांनी सांगितलं की 6 तारीख. मग संजय राऊतला त्यांनी फोन केला आणि म्हणाले की माझी विनंती आहे की उद्धवशी तुम्ही बोलून घ्या. अरे भाऊ कुणाचा? भाऊ कुणाचा? संजय राऊतचा आहे. उद्धव हा भाऊ. डायरेक्ट बोलता येत नाही उद्धवशी राजनं? नाही का? संजय का मध्ये लागतो? कालपर्यंत संजयच्या नावाने तर काय काय बोलले मनसेवाले. कालपर्यंत संदीप देशपांडे पण विरोधात बोलत होते. बाय द वे, जाता सांगायला हरकत नाही, संदीप देशपांडेची मगाशी लाईव्ह प्रेस कॉन्फरन्स फार छान झाली. मला असं वाटलं एक मिनी संजय राऊत मनसेला मिळाला. चांगलं एक्सप्लेन केलं त्याने, चांगला बोलला. संजय राऊत सारखं एक्सप्लोजिव्ह, एक्सक्लुझिव्ह आणि असं बोलला नाही, पण ओके, ॲटलिस्ट सुषमा अंधारेसारखं नाही बोलला. पुष्कळ झालं. आजकाल तसंच बोलायची पाळी आली. निदान नितेश राणेसारखं नाही बोलला, निदान याच्यासारखं नाही बोलला. बोलला बरं, चांगला बोलला. आय ॲप्रिशिएट संदीप देशपांडे, गुड. पण कालपर्यंत ते काय म्हणत होते? एकमेकाविरुद्धच बोलत होते. आणि अचानक आज यांनी वेगळं त्यांनी वेगळं याच्यावर जे टीका व्हायला लागली, तेव्हा राज ठाकरेंना असं वाटलं, अरे आपल्याला पॉलिटिकल काय गेम करायचा आहे उद्धवचा तो करून आपण फडणवीसांना सांगितल्याप्रमाणे. फडणवीसांशी गुप्त बोलला पण असेल किंवा आहे असं म्हणूया का आपण, किंवा टेम्पररी हे करतो मी त्यांच्याबरोबर आंदोलनात उतरतो, अजूनही मला माझी व्हॅल्यू एस्टॅब्लिश करायला पाहिजे, नाही तर तो घेऊन जाईल सगळं मराठीचं श्रेय. तुमचा माणूसही पाहिजे का नाही मराठीचं श्रेय घेण्याकरता? उद्या ज्या वेळेला मी निवडणूक लागेल त्यावेळेला जेव्हा तुमच्या बाजूने उभा राहीन तेव्हा ती मराठीची पुण्याई माझ्या मागे असू दे ना. आता तात्पुरते एका मोर्चात जाण्याने काय होतंय? मी थोडंच त्याच्याबरोबर मोर्चात गेलो. संजयने फार काळजीपूर्वक शब्द वापरलेत आणि मला संजयचं मन माहिती असतं, तुम्हाला माहिती आहे. त्याने अजिबात असं म्हटलं नाही की हा राजकीय इश्यू आहे. आणि यावरून कोणी अर्थ काढू नये की 2 बंधू पुढल्या राजकारणात एकत्र येणार आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. याचा अर्थ ते एका मराठीच्या मुद्द्यावर एक आले
म्हणजे त्यांनी राजकारणात पुढे काही एक करायचं ठरवलं असा अजिबात नाही. काँग्रेस पण आहे त्यांच्याबरोबर. आता संजयने काय केलं, त्यांनी फक्त राज ठाकरेंचे संदर्भ दिले. त्याला गैरसोयीच होतं त्यावेळेला बोलणं, कारण मग राजचं महत्त्व कमी झालं असतं, राजच्या बरोबर येण्याचं महत्त्व कमी झालं असतं. त्यामुळे त्यांनी सकपाळांचा उल्लेख नाही केला. करायला पाहिजे होता त्याने, किंवा ते पण आमच्या मोर्चात येत आहेत. हो, मुंबईमधून वर्षा गायकवाड पण येते त्या मोर्चामध्ये, सुप्रिया सुळे पण येणार आहे. हो ना. अर्थात मी तुम्हाला एक सांगतो की फडणवीस बाप आहे, रिश्ते में तो सबका बाप लगता है. तुम्हाला असं वाटतं? हा 5 तारखेचा मोर्चा येईपर्यंत फडणवीस यांची हवा काढणार नाही. यांचे टायर जे फुगलेत आता तथाकथित त्यांच्या त्या काय म्हणायचं ते म्हणा तुम्ही तुमच्या सोयीने, हे टायर पंक्चर नाही करणार. हे असे फुगलेले टायर ते महापालिका निवडणुकीच्या वेळेला आपल्या उरावर घेतील, बैलगाड्यांचं रूपांतर बुलडोझर मध्ये होऊ देतील. हा, कधीच नाही, कधीच नाही, कधीच नाही. अशक्य. मग फडणवीस काय करतील? हा, आता माझा प्रॉब्लेम असा आहे की ते नेमकं काय करतील हे सांगणं म्हणजे कोणातरी विश्वासू माणसाचा विश्वासघात ठरेल. हा, ही लिबर्टी मी शिंदे साहेबांबाबत घेऊ शकतो, कारण असं ते फार लावून घेत नाहीत मनाला. एखादी गोष्ट त्यांनी सांगितलेली आपण बोललो तर ते म्हणा, अहो काय तुम्ही सगळं सांगून टाकता असं म्हणतात. मग मी त्याला सांगतो, नाही मला असं वाटलं की गोष्टी लोकांसमोर येणं आवश्यक आहे. ठीक ठीक ठीक, तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला माहिती आहे कसं काय करायचं, चालू द्या, छान चाल. ती कधी असं नाही म्हणत की अरे हे तर गुपित होतं, हे तर आपलं होतं. संजयचं म्हणून साधारण 99% तसंच असतं. तो जेव्हा मला बातमी देतो तेव्हा थोडंसं त्याला कल्पना असते की हा पठ्ठ्या कुठेतरी बोलणारच. आता एवढी गोपनीय बातमी मिळाली, हा कशी ठेवील. तर संजयचं पण मनामध्ये नाही बरं का. हो, ऐकलं का? संजयच्या मनात अजिबात नाहीये की हे या मराठीच्या मुद्द्यावर आपण एकाकी पडू नये, याच्या पलीकडे उद्धवचा काही डाव नाही. संजयचं पण काय नाही, उद्धवचं कसलं असतं हे सगळं डोकं. मस्तक म्हणजे संजय राऊत, हस्तक आता हा झालाय. उलटो बाळासाहेबांच्या काळात उलट होतं, बाळासाहेब मस्तक होते, संजय हस्तक होता. आता काळात असं झालंय की संजय मस्तक झालाय. तो वेगळा विषय करू आपण. हा हस्तक आहे, त्यामुळे संजय ठरवतो. हा म्हणजे म्हणूनच मगाशी मी तो प्रश्न विचारला की भावाला फोन करण्याच्या ऐवजी संजयला का फोन केलाच रे, का केलात? हो, राज ठाकरे. कारण त्यांना माहिती आहे की आपण मस्तकाशी बोललो पाहिजे. हॉटलाईन ती आहे. शिवसेना उभाठामधला ट्रम्प कोण आहे? संजय राऊत आहे, हो की नाही? मग त्याच्याशी बोललं पाहिजे. तो माथे फिरू माणूस काय करेल ते ठरणार. हां, ट्रम्पचं संजय राऊतशी साम्य या विषयावर एक छान व्हिडिओ होईल. दोघेही कसे 4 फुले आहेत हे सांगण्यासारखे आहे, मजा येईल तुम्हाला. पण संजयशी बोलला संजयने, उद्धवला सांगितलं की राज ठाकरेंना मला फोन आलाय, ते म्हणतात की वेगवेगळं कशाला करायचं, 2 भाऊ मराठीच्या मुद्द्यावर एक येणार वगैरे, मी बोललोय. आता परत आपण वेगळ्या दिवशी केलं तर लोक काय म्हणतील, आपण एकत्र करूया. परत उद्धव संजय जी तारीख यांनी ठरवली आहे राजनी, ती जर मान्य केली तर मेसेज असा जातो की राजची सजेशन, सूचना, आदेश, निर्देश, उपदेश काय जे म्हणायचं ते मान्य केलं उद्धवनी. मग संजय हुशार आहे, त्यांनी खुसपट छान काढलं. तर म्हणाल त्या दिवशी एकादशी आहे, त्या दिवशी नाही करू आपण, असं माझं मत आहे. बोंबललं. मग राजपुढे प्रश्न पडला की मग आता 7 करायची का? कारण उद्धवनी 7 जाहीर केली होती, मग ती मान्य करायची. म्हणजे परत याची गोची अशी झाली राजसाहेबाची की बाबा मग उद्धव भारी ठरला, त्यांनी 7 ठरवलं, त्यांनी काँग्रेसपासून सगळ्यांना बरोबर करायचं ठरवलं. मग राज ठाकरे त्यांच्याबरोबर फरफटत 7 तारखेला गेले. म्हणून त्यांनी परत सांगितलं मला 7ही राहू द्या, 6ही राहू द्या. ते दुकानदार करतात ना किंवा इस्टेट एजंट वगैरे, तुमचंही राहू द्या, यांचंही राहू द्या, मधल्यामध्ये हे घेऊया. त्यांनी 5 तारीख शोधून काढली. त्याला काय फार मोठं कारण आहे असं नाही, त्याच्यातही परत गोची आहेच. त्याच्यातही परत गोची आहेत
की तुम्हाला पालक हवेत का, नंदा सोडून पालक अरे सॉलिड भानगड आहे त्याच्यामध्ये. आता माझा मूळ मुद्दा येतो इकडे की फडणवीस काय करणार. 30 तारखेला सुरू होत आहे काय, असेंब्लीचं अधिवेशन सुरू होत आहे. तुम्हाला काय वाटतं, असेंब्लीमध्ये या प्रश्नाचा मुद्द्याचा निकाल लागलेला नसेल तर असेंब्लीचं कामकाज चालू देतील का? महाआघाडीचे लोक, उबाटाचे लोक, मनसेचं तर कोणीच नाहीये तिथे, ते बाहेर गोंधळ घालू शकतील काहीतरी, पण आता तर कोणीच नाहीये त्यांचा, पण उबाठावाले घालू शकतात, काँग्रेसवाले घालू शकतात नाही का. तर मग त्या गोंधळात कामकाज कसं होणार. राज्यपालांचं भाषण रेटून जरी नेलं तरी आरडाओरडा होणार, लोक अंगावर जाणार, मारामाऱ्या होणार, अरे काय घ्यांग घेऊन घेऊन सगळं होणार. मग ते खडू द्यायचं आणि बदनाम व्हायचं असा पर्याय फडणवीस निवडतील का यांचे टायर पंक्चर करतील? पंक्चर करतील की नाही. मग काय मार्गाने पंक्चर करतील हो. ज्या नेमक्या मार्गाने करतायत ते मी नाही सांगायला पाहिजे, ते ज्याचं त्यांनी सांगायला पाहिजे बरोबर. पण मी सांगतो 4 पर्याय सांगतो तुम्हाला, मग तुम्हाला कुठला त्यातला फडणवीस अंगीकारतील असं वाटतं ते तुम्ही सांगा. पहिला पर्याय असा आहे की यंदा पुरता असं करतात केलेलं आहे अनेक विषय आणि अनेक प्रकल्प संकल्प आणि नियमांच्या बाबतीत की यंदा याला स्थगिती देतील. याच्यावर साकल्याने सर्वंकषपणे सर्वांचा विचार घेऊन लोकांच्या मनामध्ये काय आहे ते पाहून निर्णय केला जाईल. आता पूर्ववत 4थी पर्यंत द्विभाषा सूत्रच राहील. जे आता ते जे सांगतात ना एवढ्या राज्यात त्रिभाषा आहे तेच तुम्हाला समजावून सांगतील. आज सगळ्या प्रवक्त्यांचा आताच मला भाजपचा एक प्रवक्ता सांगत होता काय आम्हाला फडणवीसांकडून आलंय की अटॅक करा आणि यांची पोरं कशी कॉन्व्हेंटमध्ये शिकली. अरे शिकले असतील यांची कॉन्व्हेंटमध्ये म्हणून त्यांनी मराठीची बाजू घ्यायची नाही का. मी समजा असेल ब्राह्मण पण म्हणून मी दलितांची बाजू घ्यायची नाही का, ओबीसींची घ्यायची नाही का, मराठ्यांची घ्यायची नाही का. हो मराठीची बाजू घेतली पाहिजे. आमची पोरं शिकली कॉन्व्हेंटमध्ये. आमची संस्कृतीच वेगळी आहे ना. घरातली संस्कृती वेगळी आहे, बाहेरची संस्कृती वेगळी आहे, राजकारणातली वेगळी आहे ना ठाकरेंची सगळ्या, होय की नाही. पुष्कळ गोष्टी आहेत त्याच्याबाबत सांगण्यासारख्या, कारण मी त्यांचं जीवन जवळून पाहिलं. पण तो आजचा विषय नाही. पण फडणवीस 30 तारखेला असेंब्लीमध्ये गोंधळ करू देतील का, पहिला प्रश्न. मग तो जर गोंधळ व्हायला नको असेल तर काय करायला पाहिजे. 30 तारखेच्या आधी, आज किती तारीख आहे रे, 27, 28, 29, 30 2 दिवस आहेत. पुढल्या 48 तासात त्यांना याला आपण यंदापुरती स्थगिती देतो असं म्हणावं लागेल आणि करावं लागेल जाहीर की यंदापुरती स्थगिती. म्हणजे हवाच गेली ना. मग 6 तारखेला 5 तारखेला मोर्चा कशाच्या करता करणार. मागणी मंजूरच झाली ना बाबा, यंदा काही नाही. दुसरी एक शक्यता चर्चेत आहे ती अशी आहे की ताबडतोबीने कदाचित आज किंवा उद्या यांचाच एक कुणीतरी काय म्हणतात त्याला परिवाराबाहेरचा पण आतून आतला असलेला माणूस कोर्टामध्ये जाऊन या पॉलिसीला हे घाईने इम्प्लिमेंट होत आहे, पुरेशी तयारी नाही झालेली, ह्याची काही पाठ्यपुस्तकाने अमुक नाही तमुक नाही वगैरे वगैरे करून स्टे घेईल. आणि स्टे बघितलंय तुम्ही कोणता पक्ष खरा खोटा याला जो काय आहे तो चाललाय. आरक्षणाला स्टे मिळालेले आहेत ते चालले वर्षानुवर्ष. सीमा प्रश्न तर म्हणे आपला 16 वर्ष स्टेवर आहे. एकदा स्टे मिळालं की कोर्टाचा आदेश म्हणून वरती पण सांगायला मोकळे की आम्ही त्रिभाषा करत होतो, पण बघा हे याचिका झाली एक जनहित याचिका, कुणी केली माहित नाही, आमच्या ओळखीचं नाही बाबा तो नाही, पण त्याच्या याचिकेवर कोर्टाने तात्पुरता स्टे दिलाय आणि तारीख दिली ऑगस्टमधली. मग आता कुठे ऑगस्टमध्ये आम्ही हे सगळं करणार. म्हणजे मुळात मी सांगितलं तसंच आहे, उदय निरुडकर म्हणाला तसंच आहे की 1 तासाची पीटीची कवायत असते तेवढ्यापुरतीच होती हिंदी याची, ती पण ड्रॉप. म्हणजे एक मार्ग स्वतःहून स्थगित करणं, दुसरा मार्ग न्यायालयीन याचिका आणि तिसरा एक मार्ग असा असू शकतो की त्याच कायद्यामध्ये अशी एक प्रोव्हिजन आहे, मला उदय निरुडकरनी सांगितलं की ज्याच्या अन्वये हे लागू केलंच पाहिजे असं नाही. त्यामुळे त्याचा फायदा घेऊनही याला
तात्पुरती स्थगिती ते ऑफिशियली पण देतील, अशी पण देण्याची शक्यता आहे म्हणतोच मी मगाशी, पण ती विधिमंडळात ते ठराव मांडतील की यंदा हे तहकूब, विषय संपेल. 2 ठाकरे एकत्र येणं हे फडणवीसांना आवडणार नाही. आत्ताही राज ठाकरे फरफटत जात आहेत उद्धव ठाकरेंकडे आणि उद्धव ठाकरे फरफटत जात आहेत, असं डबल फरफट आहे. त्याची उपमा देणं बरोबर नाही. तुमच्या डोळ्यासमोर ते कदाचित दृश्य आलं असेल की एक इकडून ओढतोय एक इकडून ओढतोय आणि झंगट जमलाय, तसं ते झंगट झालंय पॉलिटिकल. हो, जास्त नका सांगू मला विचारायला. पण फडणवीस यांचा हवा काढणार यार, काढणार. आता ती कशी काढतात त्याचे 4-3 पर्याय सांगितले जात आहेत, त्यातल्या कोणत्या नेमक्या पर्यायाने ते यांची हवा काढणार. पण 5 तारखेच्या मोर्चाच्या आधी तुम्हाला एकच सांगतो, फडणवीसांनी यातली हवा काढलेली असेल. आणि दुसराही एक चर्चा आहे बरं का, भाजपमध्ये दुसरी एक चर्चा आहे की एवढं मोठं राम मंदिर बांधलं, अरे 3 महिन्यांनी त्याचं काय मिळालं भाजपला? काही नाही मिळालं, काय परिणाम नाही झाला. सिंदूर 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 सिंदूर. आता तर सिंदूर हा विषय मागेच पडला. आता सिंदूर या विषयावर कोणी फारसं बोलणार पण नाहीये. इराण आणि इस्रायलचं वॉर झालं, त्याच्या पुढे गेलं. युक्रेन रशियाचं तर 4 वर्ष झाली चाललंय. सीमा प्रश्न 16 वर्ष का 18 वर्ष का 20 वर्ष का 22-25 वर्षापासून रेंगाळत पडाय. जवळजवळ मला वाटतं आपल्या महाराष्ट्राच्या स्थापनेपासून तो चालू आहे. कोर्टात आहे आरक्षण, कोर्टात आहे. असे पण स्थगित विषय किती आहेत आणि लोक विसरून जातात. आणि सर्वात शेवटचा प्रश्न जो फडणवीसांनीच आपल्या सहकार्यांना विचारला, हे मी ऑथेंटिकली सांगतो, ते म्हणाले की हा विषय आपण लावून धरला तर काय होईल? 5 तारखेला मोर्चा काढतील, विधिमंडळात गोंधळ घालतील. भाजपचे 12-12, 15-15 सदस्य बाहेर काढतात इतर राज्यांमध्ये जिथे ते विरोधी पक्षात आहेत. सगळ्यांना पण बाहेर काढतात. अधिवेशन संपेस्तोच सदस्यत्व स्थगित ते पण करू शकतात. शांतता, कोर्टचा असेंब्ली चालू आहे असं करू शकतात. आणि महत्वाची गोष्ट अशी की आत्ता चालू आहे जून, मोर्चा निघतोय जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, 4 महिने या विषयाची धग, या विषयातलं चैतन्य, जिवंतपणा, रग, मस्ती, त्याच्याबद्दलचा क्रोध, संताप, असंतोष टिकवण्याची क्षमता विरोधी पक्षात आहे का? काँग्रेसकडे आहे, उद्धवकडे आहे, राजकडे. 4 महिने सीमा प्रश्नावरची आंदोलनं देखील झाली, त्यात हुतात्मा गेले. त्यानंतर 15 दिवसामध्ये सगळा विषय संपल्यासारखं वातावरण झालं होतं. हो, बॉम्बस्फोट झाले तर मुंबईचं कौतुक की 48 तासात मुंबई नॉर्मल. मोर्चा निघाल्यावर 48 तासात मुंबई नॉर्मल होऊन पोरं शाळेत जायला सुरुवात होईल. ज्यांना हिंदी घ्यायचं आहे ते 3rd लँग्वेज म्हणून हिंदी घेतील, ज्यांना गुजराती घ्यायचं आहे ते गुजराती घेतील. मुंबई पुरताच हा विषय मर्यादित आहे. बाहेरच्या लोकांचं अजून तरी काही प्रतिनिधित्व, हा मुंबई महापालिकेपुरता मुद्दा मर्यादित आहे असं दिसतंय. आता मुंबईच्या बाहेर तरी त्याच्या काही प्रतिक्रिया कुठे उमटलेल्या आपण पाहिल्या नाहीत. त्याचं कारण राज आणि उद्धव मुंबईत आहेत म्हणूनही असेल कदाचित. पण एकच वाक्य माझं लक्षात ठेवा, फडणवीस, ठाकरे आणि ठाकरे ब्रदर्सची आणि काँग्रेस आणि महाआघाडीच्या या आंदोलनातली हवा निश्चितपणे काढणार आणि ती 5 तारखेच्या आत काढून मोर्चाच निरर्थक ठरवणार. फार तर ते असं म्हणू शकतील की हा आमचा विजय आहे, तेव्हा आता आम्ही त्या निषेध मोर्चाचं रूपांतर विजय मोर्चात करतात. आणि ज्याप्रमाणे इराण आणि इस्रायल युद्धात दोघेही विजयी झाले, ज्याप्रमाणे भारत पाकिस्तान युद्धात दोघेही विजयी झाले, त्याप्रमाणे फडणवीसही विजयी आणि ठाकरेही विजयी, अशी विचित्र स्थिती निर्माण होऊ शकेल. तुम्ही तुमचं काय जे असेल ते मत सांभाळा, त्याप्रमाणे आपली पोरं सुरक्षित ठेवा. यांची मोठ्यांची पोरं परदेशात शिकतात. आता बघतोय मी, यांची मुलं काय इथे शिकणार आहेत का? त्यांची करिअर इथे घडणार आहे का? ते सगळे परदेशात शिकून येणार आहेत. जे तुमच्यासाठी रस्त्यावर आहेत ना, ते तुम्हाला रस्त्यावर ठेवून विमानाने परदेशातच जाणार आहेत, हे पण विसरू नका. धन्यवाद.